थांबा. 10वीचा रिझल्ट लागलाय तर लगेच सायन्स किंवा कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची घाई करू नका. तुम्हाला हे माहिती आहे का की आजच्या जॉबपैकी 50% जॉब्स हे 2030 पर्यंत अस्तित्वातच असणार नाहीत. मग तुम्ही अशी गोष्ट शिकताय का की ज्याची जॉब मार्केटला खरंच गरजच नाहीये? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, असे टॉप 5 करिअर्स जे तुम्हाला पुढची 30 ते 40 वर्ष एक छान इन्कम देतील आणि ज्यांचं एंट्री लेवल पॅकेज हे 15 ते 20 लाखांपर्यंत असेल. सो आर यू रेडी टू बिकम अ करोडपती? हां, एक अट मात्र नक्की आहे. जर तुम्हालाही असं वाटतंय की आजचं जग हे वेगाने बदलतंय आणि आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगाबरोबर करिअर ऑप्शन्स सुद्धा वेगाने बदलतायत आणि तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आहे. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी एक स्ट्रीम सिलेक्शन स्ट्रॅटेजी नक्की सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, की हे कोणते करियर ऑप्शन्स आहेत, याच्यासाठी कोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत, याच्यासाठी कोणतं शिक्षण घ्यायचंय आणि याचं साधारण जॉब प्रोफाईल काय असेल. द एआय प्रॉम्प्ट आर्किटेक्ट. जग वेगाने बदलते, एआयचा जमाना आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मशीनशी बोलायला आवडतं का? तुम्हाला टेक्नॉलॉजी आवडते का? तर हे प्रोफेशन हे तुमच्यासाठी आहे. एंट्री लेव्हललाच 10 ते 12 लाखांपासून सुरुवात होते आणि साधारण 5 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्येच तुम्ही 50 लाखांपर्यंत नक्की पोहोचू शकता. तर एआय प्रॉम्प्ट आर्किटेक्ट नक्की करतात काय? तर हे लोक कंपन्यांसाठी कॉम्प्लेक्स एआय मॉडेल डिझाइन करतात. यासाठी स्किल्स कोणते रिक्वायर्ड आहेत? तर क्रिटिकल थिंकिंग, पायथॉन आणि बेसिक लँग्वेज प्रोसेसिंग. याचा एज्युकेशनल रोडमॅप कसा असेल? तर 10वी नंतर 11वी-12वीला तुम्ही सायन्स घ्यायचं आहे. पीसीएम अत्यंत उत्तम आहे. 12वी नंतर तुम्ही बीटेक कराल. हे बीटेक तुम्ही एकतर कॉम्प्युटर सायन्सेस किंवा एआय मध्ये करू शकता. याचा सेकंड ऑप्शन असा आहे की तुम्ही बीसीए करू शकता आणि एआय मध्ये सर्टिफिकेशन करू शकता. आता मला खरं खरं एक गोष्ट सांगा, तुम्हाला कोडिंग जास्त आवडतं की गेमिंग जास्त आवडतं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ज्याला पैशांची भाषा आणि कोडिंगची भाषा दोन्ही भाषा उत्तम रीतीने समजतात, त्यांच्यासाठी फिनटेक प्रोडक्ट मॅनेजर हे करिअर अत्यंत उत्तम आहे. सॅलरीची सुरुवात ही 10 लाखांपासून होते आणि जसे-जसे तुम्ही या फील्डमध्ये ग्रो करता, तसे-तसे 40 लाखांपर्यंत ही सॅलरी पोहोचू शकते. बरं हे लोक करतात काय? तर बँकिंग ॲप्स आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम कशी चालणार हे लोक ठरवतात. यासाठी स्किल सेट कोणता लागणार आहे? फायनान्शियल एनालिसिस, युजर एक्सपिरियन्स, यूएक्स आणि डेटा एनालिसिस हे स्किल सेट रिक्वायर्ड आहेत. एज्युकेशनल रोडमॅप कसा असेल? तर 10वी-12वी मध्ये कॉमर्स घ्या आणि हो याच्यासाठी मॅथ्स कंपल्सरी आहे. सो मॅथ्स नक्की घ्या आणि मॅथ्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हे करिअर तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता. त्यानंतर बीकॉम किंवा बीबीए करा आणि त्याच्यानंतर एमबीए करताना ते फायनान्समध्ये करा किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये करा. बरं याच्यात एक महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे? तर इथे मॅथ्स हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. एक्सपिरियन्स डिझायनर, यूआय यूएक्स. बऱ्याच वेळेस आर्ट्स म्हणजे फक्त कला, चित्रकला असा मर्यादित अर्थ काढला जातो किंवा ज्यांना टक्के कमी पडतात त्यांनी आर्ट्सला जावं असा एक गैरसमज आहे. पण खरं सांगू, आर्ट्समध्ये आता खूप छान संधी उपलब्ध होत आहे. नाव आर्ट्स इज बिकमिंग अ मल्टी बिलियन डॉलर इंडस्ट्री आणि त्यातलंच एक करिअर आहे यूआय यूएक्स. यांचं जॉब प्रोफाईल काय आहे? ॲप्स आणि वेबसाईट युजरला वापरताना कशा वाटतील, त्यांना कसा एक्सपिरियन्स मिळेल, हे डिझाइन करणं हे यूआय आणि यूएक्स एक्सपिरियन्स डिझायनरचं काम आहे. सॅलरी साधारण 8 ते 10 लाखांपासून सुरू होते आणि बऱ्याच वेळेस टॉप डिझायनर्स हे एका प्रोजेक्टचे 8 ते 10 लाख रुपये घेतात. याच्यासाठी स्किल सेट कोणता रिक्वायर्ड आहे? व्हिज्युअल डिझाइन, ह्युमन सायकॉलॉजी, Adobe XD आणि फिग्मा टूल्स. एज्युकेशनल रोडमॅप कसा असेल? तर 10वी नंतर तुम्ही एकतर आर्ट्समधून किंवा कोणत्याही स्ट्रीममधून
12वी पर्यंत शिक्षण घ्या. त्यानंतर बॅचलर्स ऑफ डिझायनिंग करायची आहे. ती टॉप इन्स्टिट्यूट्स मधनं करायची आहे. टॉप इन्स्टिट्यूटची लिस्ट मी स्क्रीनवर ऑलरेडी देते, तुम्ही थांबून स्क्रीनशॉट नक्की काढू शकता. अच्छा, तुमचा आवडता ऍप कोणता, ज्याचं डिझाईन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? जर तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो आहे, तर आजपासून पुढे वेगवेगळ्या ॲप्सचे, वेगवेगळ्या वेबसाईटचे डिझायनिंग केअरफुली ऑब्झर्व्ह करायला सुरुवात करा. नंतरचं करिअर आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी हा आजच्या एरामध्ये एक इम्पॉर्टंट कन्सर्न पाहिलेला आहे. बँक्स आहेत, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना स्वतःच्या फायनान्सेसची तसंच स्वतःच्या डेटाची आता अत्यंत काळजी वाटायला लागलेली आहे. आजकाल चोरी फक्त पैशांची नाही होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या इन्स्टिट्यूटच्या सिक्रेट इन्फॉर्मेशनची सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आजकाल कंपन्यांना सायबर सिक्युरिटीचा अश्युरन्स देणारे लोक हे नक्की हवे आहेत. यांचं जॉब प्रोफाईल काय आहे? तर कंपन्यांचे सर्व्हर हे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवणं, कंपन्यांचा डेटा सुरक्षित ठेवणं, हे यांचं जॉब प्रोफाईल आहे. याच्यासाठी स्किल सेट कोणता रिक्वायर्ड आहे? तर नेटवर्किंग, लिनक्स, इथिकल हॅकिंग सर्टिफिकेशन्स. या सॅलरीची सुरुवात साधारण 15 ते 20 लाखांपासून होते, जर तुम्ही ग्लोबल सर्टिफिकेशन्स घेतलेली असतील तर. याचा एज्युकेशनल रोडमॅप कसा असेल? 10वी नंतर सायन्स स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही 2 वेजने जाऊ शकता. एक तर तुम्ही डिप्लोमा करू शकता किंवा तुम्ही बीटेक आणि बीई कम्प्युटर्समध्ये करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. नंतर एक वेगळ्या वाटेवरचं करिअर आहे, ते आहे सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट. जग वाचवा आणि पैसे कमवा, ही आहे 2030 ची सगळ्यात मोठी गरज. आजकाल कंपन्यांना त्यांचं कार्बन फुटप्रिंट कमी करायचं असतं आणि त्यामुळेच कंपन्यांना अशा प्रोफेशनलची गरज असते. सॅलरी साधारण व्हेरिड आहे, 8 ते 14 लाखांपर्यंत आहे, परंतु बाहेरच्या कंट्रीजमध्ये या प्रोफेशनल्सना खूप जास्त डिमांड आहे. स्किल सेट कोणता रिक्वायर्ड आहे? तर एन्व्हायरमेंटल सायन्स नॉलेज, कॉर्पोरेट लॉ आणि डेटा ट्रेकिंग. याच्यासाठी एज्युकेशनल रोडमॅप कसा राहील? तर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन करा आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करा. अजून एक बोनस करिअर तुम्हाला सांगेन आणि ते आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्री ही कंटिन्युअसली ग्रो होणारी आणि सस्टेनेबल अर्निंग देणारी इंडस्ट्री आहे. अर्थात याच्यामध्ये फक्त डॉक्टर बनणं इन्क्लूड नाही, तर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये अजूनही काही प्रोफेशन्स आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय की हेल्थ केअर इंडस्ट्रीबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहिलंत तुम्ही? मार्ग भरपूर आहेत. तुम्हाला गरज आहे ती फक्त एका योग्य दिशेची. आणि याच्यात आनंदाची बातमी अशी आहे की तुमचे 10वीचे मार्क्स फक्त तुमच्या करिअरची दिशा ठरवत नाहीत. तर मार्कांबरोबर तुमचं नॉलेज, स्किल सेट, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं एक्सपोजर टू द करिअर ऑप्शन्स हे सगळं आजकालच्या जगामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की यातलं कोणतं करिअर माझ्यासाठी बेस्ट आहे, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकला क्लिक करू शकता किंवा माझ्या WhatsApp नंबरला करिअर असा मेसेज करू शकता आणि करिअर डिसिजन मेकिंगचं तुमचं सेशन बुक करू शकता. आणि चला तर मग आता समजून घेऊयात आपलं सिक्रेट स्ट्रीम सिलेक्शन स्ट्रॅटेजी. स्ट्रीम सिलेक्ट करताना 10वी नंतर डायरेक्टली स्ट्रीम सिलेक्ट करण्यापेक्षा आपल्याला आधी काय करायचंय, तर आपल्याला नक्की कोणतं करिअर करायचंय हे सर्वप्रथम ठरवायचंय आणि त्या करिअरसाठी योग्य असलेला स्ट्रीम आपल्याला निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल माझं करिअर ऑप्शन हे क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड आहे, कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, सोशल सायन्सेस, सायकॉलॉजी याच्याशी रिलेटेड आहे, पब्लिक सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे. तर माझ्यासाठी आर्ट्स हे स्ट्रीम उत्तम राहणार आहे. जर तुमचा इंटरेस्ट हा बिझनेस डेव्हलपमेंट करणं, पैशांबद्दल, पैशांची भाषा, ट्रेडिंग, व्यापार, बिझनेसमध्ये ऑर्गनायझेशन्स कशा चालतात, ऑर्गनायझेशन्समध्ये मॅनेजमेंट कशी असते, फायनान्सेस कसे रन होतात, या रिलेटेड करिअर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करत असाल, तर कॉमर्स हा तुमच्यासाठी बेस्ट स्ट्रीम आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं टेक्निकल इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, तुम्ही अनालिटिकल आहात, लॉजिकल आहात आणि तुम्ही नवीन-नवीन टेक्निकल गोष्टींचं इन्व्हेन्शन करू शकता, तर सायन्स हा स्ट्रीम तुमच्यासाठी योग्य आहे.
हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. फ्रेंड्सना, फॅमिली मेंबर्सना, ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ उपयुक्त आहे असं तुम्हाला वाटतंय, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारचे नवीन इन्फॉर्मेशन असलेले व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रकारे पोहोचवू शकेन.